नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे बनावट नोटा बनवून त्या चलनात आणून दुप्पट करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन बेकायदेशीर कारवाई प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. गोकाक बेळगाव मार्गावरील कडबगट्टी गावातून जात असलेली एक कार पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवली. या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत 100 रुपयांच्या 305 व 500 रुपयांच्या 6,792 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईत अरभावीमधील अनवर मोहम्मद सलीम यादवाड, महालिंगपूर येथील सद्दाम मुसा यडघळी, डुंडप्पा महादेव ओनशेवी, रवी चन्नप्पा यागाडी, विठ्ठल हनुमंत होसकोटी, मल्लप्पा यल्लप्पा कुंबाळी या आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या 4ही स्थायी समितींची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली असून निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सदर बिनविरोध निवडीद्वारे स्थायी समित्यांमध्ये प्रत्येक सत्ताधारी गटाच्या 5 व विरोधी गटाच्या 2 सदस्य नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसून गणाचारी गल्ली येथील स्वामी विवेकानंद आश्रम परिसरातील झाडाची फांदी विद्युत तारेवर पडून तारा तुटल्या. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत माहिती मिळताच हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी झाडे हटवून विद्युत पुरवठा सुरळीत केला. शहरात सोमवारी रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. हिंदवाडी IMER कॉलेज जवळून गोमटे स्कूल जवळील बस्ती नजीक जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री झालेल्या पावसात नारळाचे झाड कोसळले असून 2 विद्युत खांबही उखडून पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात विद्युत तारा पसरल्याने येथून जाणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला होता. मात्र मंगळवारी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी वीज तारा सुरळीत करून नागरिकांना दिलासा दिला आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाजवळ अशोकायन वर्क्स समोर रस्त्यावर पडलेली अपघाताला निमंत्रण देणारी धोकादायक खडी श्रमदानाने हटवून रस्ता स्वच्छ सुरक्षित करण्याचा स्तुत्य उपक्रम मंगळवारी सकाळी यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे राबवण्यात आला. अशोकायन वर्क्स समोर रस्त्यावर पडलेल्या या खडीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. या रस्त्यावर एक महिला पडून जखमी झाली होती. याची दखल घेत यंग बेळगाव फाउंडेशनने मंगळवारी स्वयंस्फूर्तीने श्रमदानाने रस्ता स्वच्छ करून सुरक्षित केला. यावेळी ॲलन मोरे, मृणाल कलमनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारातर्फे डॉक्टर दिनाच्या निमित्त वडगाव येथील डॉक्टर विलास काळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर विलास काळे हे वडगाव व शहापूर भागातील गरीब लोकांचे व जुन्या पिढीचे डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे. ते 40 वर्षापासून लोकांची सेवा करत असून या कार्याची दखल घेत बेळगाव परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सचिन केळवेकर, माजी फेडरेशन अध्यक्ष राजू मालवदे, दीपक हवळ आदी उपस्थित होते. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी साठलेल्या पाण्याचे योग्य ते व्यवस्थापन करावे. डासांची उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नयेत. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर विठ्ठल शिंदे यांनी केले. ते पुढे म्हणाले की नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवण टाकी आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडी करावी. 1 दिवस कोरडा ठेवावा. तुमच्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी. डेंग्यूचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस
तब्बल 70 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू तापाच्या लक्षणांमध्ये तीव्र डोकेदुखी, डोळा दुखणे, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे अशी काही लक्षणे आढळल्यास जवळच्या जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मी खासदार म्हणून निवडून आले आहे. त्यानिमित्त मी त्यांचे आभार मानते आणि जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन, असे विचार खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. त्या रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, अमित घाटगे यासह चिक्कोडी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निर्मला पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. इनरव्हील क्लबच्या वतीने गो ग्रीन वनमहोत्सव अंतर्गत 1 जुलै रोजी वनमहोत्सव साजरा करण्यात आला. रस्त्याच्या दुभाजकावर 200 रोपटी लावून हा उपक्रम राबवण्यात आला. फाउंड्री क्लस्टर ते 3ऱ्या उड्डाण पुलापर्यंतच्या दुभाजकावर ही रोपे लावण्यात आली. इनरव्हील आणि गार्डनर क्लबच्या सदस्यांनी यामध्ये भाग घेतला. यावेळी मेधा शहा, ममता जैन, संजीवनी सराफ, वृषाली पोद्दार आदी उपस्थित होते. बिजगर्णीत सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला होता. बिजगर्णी मुख्य रस्त्यावर झाडाची फांदी मोडून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत संबंधित झाड हटवण्याकडे दुर्लक्ष झाले होते. या भागातील अनेक झाडे धोकादायक ठरत आहेत. हा रस्ता जास्त वळणाचा असल्याने अपघात प्रवण क्षेत्र बनत चालला आहे. त्यामुळे धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. काळम्मवाडी धरण क्षेत्रानजीक दूधगंगा नदीच्या काळोखी डोहात बुडून निप्पाणीतील गणेश कदम व प्रतीक पाटील या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली होती. मंगळवारी या दोघांचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफला यश आले. सोमवारी दुपारी मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व बचाव पथकाच्या सहाय्याने 3 तास प्रयत्न केले. मात्र मृतदेहांचा शोध लागला नव्हता. याचवेळी मुसळधार पावसामुळे अडथळे येत असल्याने शोधकार्य थांबवले होते. दरम्यान मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती निवारण अर्थात एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन शोधकार्य हाती घेतले. तासाभरात प्रतीक याचा मृतदेह मिळाला. त्यानंतर 12च्या सुमारास गणेश याचाही मृतदेह पथकाला मिळाला. चिकोडी शहरातील गुरुवार पेठ येथे अनेक वर्षापासून रुंदीकरण होण्यास अडथळा येत होता. अखेर या मार्गाच्या रुंदीकरणाला मुहूर्त मिळाला आहे. याचे 15 दिवसांमध्ये रुंदीकरण करण्यात येणार आहे. चिकोडी गुरुवार पेठ येथील रुंदीकरणासाठी मध्य रस्ता ते 17 फूट दोन्ही बाजूला मोजमाप करण्यात आले. होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी नगर परिषद, पीडब्ल्यूडी व प्रांत अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आराखडा तयार करण्यासाठी हे मोजमाप करण्यात आल्याने रस्ता रुंदीकरण लवकरच होण्याची शक्यता वाढली आहे. वॉर्ड नंबर 23च्या नगरसेविका रिजवाना रामपुरे यांनी नुकत्याच पार पाडलेल्या नगर परिषदेच्या बैठकीत आमदार निखिल कत्ती यांच्यासमोर आपल्या वॉर्डातील समस्या मांडल्या. यावेळी त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी गत 3 वर्षांपासून सातत्याने नगर परिषदेकडे तक्रार करूनही त्या समस्या सोडवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सांगा की आम्ही आमच्या प्रभागातील समस्या केव्हा सोडवणार, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.